आज मतदानाचा दिवस आहे आणि राज्यामध्ये मतदानाच्या संदर्भात उत्साह आहे. मी आज सकाळीच मतदान केंद्रावर आलो, बघितलं तर रांगाच रांगा मला दिसल्या. याचाच अर्थ मतदारामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीचा उत्साह आहे. प्रत्येक मतदारांनी निर्भयपणानं मतदान करावं. तुमच्या एका मतामुळं या राज्याच्या भविष्याचा फैसला होणार आहे. मला असं वाटतं की मागचा इतिहास पाहता आणि मागची सरकारं पाहता ज्या सरकारांनी जनहिताच्या, जनकल्याणाच्या आणि सर्व क्षेत्राला स्पर्श करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आखल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी ज्या काही कल्पना आपल्या आपल्या जाहीरनाम्यातून जनतेपुढं मांडल्या, त्याला बघून या मतदारांनी मतदान करावं अशी मी अपेक्षा मतदाराकडून करतो. परंतु अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. हा महाराष्ट्र आहे. कालपर्यंत कुठल्याही प्रकारच्या फार कुठं गालबोट या निवडणुकीला लागलेलं नाही आणि आजही दिवसभर शांततेनं मतदान प्रक्रिया पार पडेल असा विश्वास मी व्यक्त करतो. भोकरदन विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं असेल तर हा मतदारसंघ अत्यंत संयमी, शांततेनं आणि कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंतच्या इतिहासात गालबोट लागलेलं नाही. त्याच पद्धतीनं ह्याही ठिकाणी आत्ताही तीच पद्धत अवलंबितात मतदार आमचे. पण या ठिकाणी मला तर काही जास्त वेळ मिळाला नाही, 2-3 दिवस मिळाले शेवटचे. पण हा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीची एवढी बांधणी मजबूत आहे, तर या ठिकाणी उमेदवारही नाही आला तरी कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकू शकतो, अशा प्रकारचं वातावरण आहे. ये देखिए, भोकरदन ही नहीं, महाराष्ट्र का माहौल अच्छा है. मैं तो विदर्भ में गया, उत्तर महाराष्ट्र में गया, मराठवाड़ा में गया, कोंकण में गया, बम्बई में गया, ठाना में गया, और मुझे जो वातावरण दिखाई दिया उस पे से मैं आपको 100% आश्वासन देता हूँ कि इस बार भारतीय जनता पार्टी और हमारे जो मित्र पक्ष है उनकी सरकार आएंगी. 180 से 85 सीट हम जीतेंगे और फिर एक बार भारतीय जनता पार्टी और एनडीए की सरकार महाराष्ट्र में आएगी, ये मुझे विश्वास है.